नमस्कार. मी डॉक्टर वैष्णवी पाटांगणकर जोशी. आपण ऐकत आहात श्री संत जनीजनार्दन चरित्र आणि तत्वज्ञान या पुस्तकाचे अभिवाचन. लेखक डॉक्टर विद्यासागर पाटांगणकर. भाग 7. स्वामी जनार्दन स्वामी हे आपल्या शिष्यांसमवेत प्रवास करत करत उत्तरेकडे आले. इथपर्यंत आपण पाहिलं. याचा पुढचा भाग 7वा भाग आपण बघणार आहोत. स्वामी आपल्या शिष्य समुदायांसह तीर्थाटन करीत असता वेळोवेळी पुराणांतरीच्या कथा प्रसंग यांचेही समाजास उपयोगी पडतील अशा पद्धतीचे निरूपण करीत होते. यातून रंजन व उद्बोधन अशी दोन्हीही कार्ये साध्य होत होती. पुराणकथा आणि आजचे समाज वास्तव यांच्या नाट्यपूर्ण दर्शनातून समाजाला अध्यात्म मार्गाचा उपदेश घडवित होते. स्वामींनी संपूर्ण समाजाचा पट डोळ्याखालून घातला. समाज आचारभ्रष्ट, कर्मभ्रष्ट व पाखंडाचारी बनल्याने हे त्यांनी पाहिलं आणि अशा ढोंगी व पढत मूढ समाजाच्या नेत्रात झणझणीत अंजन घालावे या हेतूने जानकी स्वयंवराची कथा निरूपिण्यास प्रारंभ केला. त्यात घोणस तीर्थाटनाच्या निमित्ताने त्यांनी प्रांतोप्रांतीचे लोक पाहिले होते. त्यात घोणस, संखपाळ, भोकण, नावाडे, बागुल, कनोज, सोरठ, बंगाली, पांडे, तिरवते, नेपाळे, कदंब, कोशल, हुण, मोरे, अंग, वंग, उत्तरलाड, दक्षिणलाड, अंध, मिलिंद, द्रविड, गौड, काश्मीरी, भवर, मराठे, तेलंगे, त्रिगुळ, कंचीवाडे, ढासर, माळवे, बेढर, खोण, खीण, मीण, पवार, शिंदे, मेणिये, मोगर, जाधव इत्यादी अनेक घराण्यातील जाती जमातीतील वैविध्यपूर्ण प्रदेशातील समाजाचे त्यांनी जवळून अवलोकन केले. विविध धर्म, पंथोपपंथ, संप्रदाय याची बजबज पुरी माजली होती, तीही त्यांनी पाहिली. त्यात शैव, शांभव, पाशुपत, सौर, वैष्णव, गाणपत्य, कौलमार्गी, शाक्त, आगमोक्त, भूचरी, खेचरी, चाचरी, अगोचरी, पाखंडी, थोटांडी हेही होते. एक भोगोनिया भोगासी मिरविती अभोक्तेपणासी अशा ढोंगी समाजाला दंडनीती तर कधी प्रेमळ नीतिपाठ देऊन सावरण्यासाठी त्यांनी जानकी स्वयंवराची रचना केली. जनी जनार्दनांचे जानकी स्वयंवर म्हणजे त्या काळातील समाज स्थितीचे स्पष्ट प्रतिबिंब दर्शवणारा आरसा आहे. हे स्वयंवर काव्य रचल्यानंतर श्रीकृष्णाच्या बाललीलेने आकृष्ट होऊन चोरी प्रसंगावरील एक छोटेखानी काव्य त्यांनी लिहिले. जो साक्षात परब्रह्म करो निघाला चोरी कर्मा धरोनी बाललीला संभ्रमा आवडी परम नवनीताची. अशा प्रकारे कृष्णाच्या चौरिक कथेत स्वामी तन्मय होऊन कथा गाऊ लागले. हृदयाचा झुलवा करून कृष्णाला झुलवू लागले. ऐसा बाळक्रीडेचा सोहळा आनंद जाहला सकळा एकनाथ उद्धव प्रसाद माळा बाळक्रीडा महाराजा. आपल्या शिष्यगणांचाही नामनिर्देश ही स्वामींनी त्यातून केला. रसाळ भक्तिभावयुक्त अंतःकरणातून प्रगट झालेला सोहळा सर्व शिष्यांनीही अनुभवाच्या पातळीवर पाहिला. स्वामी आपल्या शिष्यांसह काशी क्षेत्री पोहोचले. वृत्तीने ते आधीच संन्यस्त होते, पण औपचारिक म्हणून एक विधिपूर्वक म्हणून त्यांनी तेथे संन्यासाश्रम ग्रहण केला. हा केवळ जनसामान्यांसाठी उपचाराचा भाग होता. स्वामींनी आपल्या शिष्यांना सांगितले की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी देखील तयाही कार्य करणे उरले लोका लागी अशा शब्दातून थोर पुरुषांनाही समाजासाठी तर होईना स्वतः आचरणात आणून आदर्श घालून द्यावे लागतात हेच सांगितले. म्हणून संन्यास हा उपचाराचा भाग असला
तरी शास्त्रनिष्ठेसाठी आवश्यक आहे, म्हणून स्वामींनी संन्यास ग्रहण केला. शिवहर शंकराचे पूजन केले. त्यांच्या दर्शनाने प्रभावित होऊन ते स्तुती करू लागले. शिवशंभो पाहि माम, हर हर शंकर सांब शिवंकर, गांग जटाधर भवभयहर, त्रिशूलधर डमरूकर, शशिधर पिनाकवर, सुरवर गौरी वर विश्वंभर, त्रिपुरहर वर कैलासा, निवास दाखवी विलासपुर नायक, सुखदायक गरहर कैलासा. जनार्दन स्वामींनी सर्व भारतभर हिंडून तीर्थयात्रा केली. तन्निमित्र समाजावलोकन केले. समाजास उपदेश केला. कर्ममार्गाचे परिपालन योग्य तऱ्हेने व्हावे म्हणून प्रवचने कीर्तने केली. यात्रा हे केवळ निमित्त, समाज दर्शन हा मुख्य हेतू. केल्याने देशाटन हा समर्थ रामदासांचा संदेश या दृष्टीनेच होता. स्वामींनी विविध रूपांनी अंगांनी समाज पाहिला. त्याचे विरूपही पाहिले. गुरु शिष्यासारखे आदर्शभूत श्रेष्ठतर नाते देखील दुर्दशेला पोहोचल्याने हे पाहून त्यांचे मन विदीर्ण झाले. त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले, गुरु करोनी न भजे जो शिष्य, त्याने उभय पक्ष बुडविला. शिष्याकटी मिरवे जडित करदोडा, लोहकरीचा दोरा गुरु नाही. कस्तुरी मिश्रित चंदन शिष्या उटी, सर्वांगी नमिले गुरुलागी पालावती. शिष्य राजशाही उपभोगतो व गुरु दारोदार हिंडतो. अशा विचित्र परिस्थितीमुळे ते विकल होतात. आपल्या जीवनातूनच आदर्श चित्र साकारावे म्हणून ते अधिकाधिक प्रयत्नशील राहू लागले, सजग राहू लागले. गुरुकुलाचा अधिष्ठाता म्हणजे प्रत्यक्ष आत्रेय श्री दत्तप्रभू, जगन्माता रेणुका व दत्तप्रभूंचे आद्य स्थान म्हणजे मातापूर अर्थात माहूर. स्वामींनी माहूरला जाण्याची तयारी केली. स्वामी शिष्यांसमवेत प्रचंड गड चढू लागले. पहाडावरून चालू लागले. घनदाट जंगल, किर्र झाडी, हिंस्र श्वापदाचे हृदयाचे पाणी करणारे गर्जन यांनी सर्व भोवतीचे वातावरण निर्भर झालेले. स्वामी वनोपवने जंगल पार करून गिरी शिखरापर्यंत पोहोचले. उंच गगनचुंबी गडावर माता रेणुकेचे स्तवन करीत शिष्यांसह वर्तमान त्यांनी कुंडामध्ये स्नान केले आणि आईच्या पुढ्यात येऊन ते उभे राहिले. देवीचे ते भव्य तेजस्वी रूप, सिंदूर चर्चित मुखवटा, ते करुणेने निर्भर नेत्र, आश्वासक हास्य, पूर्व क्षितिजावर नुकत्याच उदित तरणीसारखी मंगल आरक्त प्रभा, कपाळावरील टिळा जणू प्राचीच्या क्षितिजावरील बालरवी, मुखातील रंगलेला तांबूल, आणि पाहता पाहता त्यांची समाधी लागली. त्यांना गणेश रूपात रेणुका व रेणुका रूपात श्री गणेश प्रतिभासित होऊ लागले. जणू एकरूपत्वाचाच हा साक्षात्कार. ते या अलौकिक रूपाचे वर्णन करू लागले. तू मूळ सुंदरे ब्रह्मपरे देवाधारे निगम सुधारे, जगदाकारे हरे येवो, पाशांकुशा अभयवरे सुंदरे लंबोदरे रंगा येवो, तू सच्चिदानंद स्वरूपिणे जय जय जनार्दने रंगा येई हो. स्वामी महामातेला रंगा येई म्हणून आवाहन करू लागले. आईच्या रूपाशी तद्रुपता पाहू लागले. स्वामींनी देवीची पूजा बांधली. पंचामृताने स्नान घालून षोडशोपचारे अर्चा केली. पूर्णाचा नैवेद्य समोर ठेवला. समईच्या मंद प्रकाशाने सर्व गाभारा उजळून निघाला होता. धूपाचा सुवास सर्वत्र दरवळत होता. स्वामींच्या मुखावर समईच्या मंद प्रकाशाचे निराळेच तेज झळाळत होते. स्वामी आईच्या पूर्ण रूपाशी पूर्णपणे समरस होऊन हृदयाकाशी हिंदोळ्यावर बसवून आनंदोत्सव साजरा करू लागले. सर्वच पूर्ण असल्याचा प्रत्यय त्यांना येऊ लागला. पूर्णाच्या गावी पूर्णाची देवी, पूर्ण यात्रा पूर्ण नैवेद्य दावी, पूर्ण महम माये पूर्णची खाये, पूर्णाचे ढेकर गरजत आहे, पूर्ण भुक्तिमुक्ती भजनोपचार, जनार्दन अवघा पूर्ण व्यवहार, पूर्णाचे ढाळे कैसा हिंदोळा, लोनिया खेळे पूर्णाचे बाळा. गाव पूर्णाचे, देवीही परिपूर्ण, नैवेद्य तोही परिपूर्णाचा, ढेकरही पूर्णत्वाचेच प्रतीक, स्वतः जनार्दन पूर्ण, ढाळेही पूर्णाचे व हिंदोळाही पूर्णाचाच, अशी सर्वत्र पूर्णत्वाची अनुभूती त्यांना येऊ लागली. हे विश्व पूर्ण आहे, पूर्ण चैतन्य शक्तीने निर्भर आहे. या पूर्णानंदात जनार्दन स्वामी रंगून गेले. या पूर्णानंदात प्रत्यक्ष महम्माया रेणुकाई देखील दंग असून अनुहत नादात रंगून नाद ब्रह्मात सोहम सोहमच्या ऐक्यानंदात तल्लीन आहे.
पूर्णाच्या हिंदोळ्याची दोरी हाती धरून ती आंदोलत आहे आणि सर्वत्र खंब्रह्म खंब्रह्म अशा शब्दांचा गजर चालू आहे. वेदमंत्राच्या उद्घोषाने वातावरण भरून गेलंय. अशा पूर्णत्वाचा आत्मसाक्षात्कार स्वामी अनुभवू लागले. पूर्णानंदाच्या सोहळ्यात रंगून गेले. आदिमाता भवानीने प्रत्यक्ष स्वामींच्या मस्तकावरून मायेचा हात फिरून आशीर्वाद दिला. उचलून आपले हृदय धरले. आपल्यासोबत रंगी नाचवले. शिष्य परिवार मंत्रमुग्ध होऊन स्वामींना लागलेली समाधी पाहत होता. इतरांना केवळ बाह्यातकारी पद्मासन घालून बसलेले स्वामी दिसत होते, पण स्वामींना अंतरी आलेली अनुभूती केवळ अदृश्य व अवर्णनीय होती. स्वामी एका भावतंद्रेतून जागृत झाले. त्यांच्या अंगावर रोमांच फुलले. अष्टसात्विक भाव जागृत झाले. आवाजात कंप सुटला. ओठ शुष्क पडले. डोळ्यातून प्रेमाश्रूंचा पूर लोटला. स्वामींनी नेत्र उघडले. रेणुकेचे ते रूप डोळ्यात साठवले. पूर्णाचा नैवेद्य दाखवून आरती ओवाळली. कनकपर्येळी भरुनी रत्न अमिती आज्य स्नेहे उजळुनी कर्पूर ज्योती. जनार्दन व रेणुका यांच्यातील ऐक्यभावेची प्रतीती आल्याने स्वामी जय जयकार करू लागले. जय जय जनार्दने विश्वव्यापके संपूर्णे हो. सर्व अखिल ब्रह्मांड मायेचीच करणी असल्याने विश्व, तैजस, प्राज्ञ, स्थूल, सूक्ष्म, स्वप्न सर्व अवस्थांवर मायेचाच अधिकार आहे. तू अजपेसी कारण षटचक्राचे भेदन हो. अशी जनजीवन व्यापून एकच जनार्दन उरल्याची दिव्य अनुभूती स्वामी प्रगट करू लागले. रेणुका मातेचे स्तवन गुणगान करीत, उज्ज्वल चरित्राचे कथन करीत दत्तप्रभूचे दर्शन घेऊन स्वामी परतीच्या वाटेला लागले. तीर्थयात्रा आटोपून बिलिनी अर्थात बीड नगरात येताच ग्रामस्थांनी, शिष्यवरांनी स्वामींचे भव्य स्वागत केले. तीर्थयात्रेच्या काळात रचलेल्या जानकी संवर, निर्विकल्प, चौरिक लीला या ग्रंथांचे शिष्यांनी प्रतलेखन प्रारंभित केले होते. जानकी संवरचे प्रतलेखन स्वतः जनार्दन स्वामींचे नातू राघव करू लागले. स्वामींचे शिष्य एकनाथ यांनी स्वामींच्या आज्ञेवरून दशमस्कंद, एकादश स्कंद हे टीका ग्रंथ मराठीतून लिहिले. तसेच गणेश चरित्र, गणेश विलासामधून रसाळवाणीने कथन केले. स्वामींच्या शिष्य परिवारात सर्व स्तरांवरील शिष्य होते. मुमुक्षु, साधक, अर्थार्थी काही म्हणू लागले, स्वामी आम्हाला कठीण योगमार्ग, कर्ममार्ग, ज्ञानमार्ग कळत नाही, आकळत नाही. आम्हाला सुलभ मार्ग सांगा. ते ऐकून स्वामींनी नाममार्गाचे महत्त्व सांगितले. राम परिसता श्रवणी अश्रुधारा नयनी सद्गतीत बाष्पकंठी त्याचे नाव विचारावे याती कुळ शुची आठवा चांदाळ अवतरले केवळ रामरूप. हरिनामात जो तल्लीन होतो, देहभान आरोपतो, त्यास जाती कुळाची बंधने नसतात. त्याच्याही पलीकडे तो असतो. तोच खरा परमभक्त. अशी भेदाभेदाच्या पलीकडची अवस्था म्हणजेच मुक्त स्थिती, ऐक्य स्थिती. नामस्मरण हाच धर्म, तेच कर्म, तीच उपासना व तेच तीर्थक्षेत्र असे स्वामी सांगू लागले. याही पुढे जाऊन स्वामी म्हणतात, अध्यात्म साधनेसाठी इतरत्र कोठेही फिरण्याची आवश्यकता नाही. ते सर्व तीर्थांचे पावित्र्य एका नामसाधनेत सामावले असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शुद्ध सत्वबुद्धी हे ऋषी काशी, ब्रह्मविद्या ऐसी गंगा जाणं, श्रद्धा ज्ञानवापी भक्ती भवानी, काळ भैरव मानी साधू संगा. अशा प्रकारे शुद्ध सात्विक बुद्धी ठेवा. तीच काशी, तेच ऋषिकेश आहे. ब्रह्मविद्या हीच गंगा, श्रद्धा व ज्ञान हीच भवानी व शंकराची रूपे आहेत व सत्संग हा काळ भैरव आहे. सर्व तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य आपल्या जीवनात सामावले आहे. मात्र ते जीवन आचार संपन्न असावे. म्हणून स्वामींनी आचार संपन्न जीवन जगून जनी जनार्दन वृत्तीने कालक्षेप करावा असे श्रेष्ठ तत्वज्ञान जडमूढासाठी सांगितले. सर्व शिष्यांना या तत्वज्ञानाने नवदृष्टी प्राप्त झाली. जनार्दन स्वामींचे नातू राघव यांना कृष्णाजी, नारायण व मोरेश्वर असे 3, तर देवस्वामी यांना शिवाजी व पुरुषोत्तम असे 2 सुपुत्र होते. स्वामींचे हे 5 प्रपौत्र एकाच ठिकाणी राहू लागले. 5 जणांचे हे रहिवास स्थान, त्यास पाचांगण संबोधले जाऊ लागले. त्याचाच अपभ्रंश पुढे पाटांगण असा झाला. स्वामी पाटांगणात जपजाप्य ध्यानधारणा करीत पद्मासन घालून भूचरी मुद्रा लावून योग समाधीत निमग्न राहत. शरणजनी जनार्दना पद्मासन प्रकटी अंगी कथा त्रिगुणातीत मुद्रा अनंत करणीच्या शिंगी अनुहत सम्यक दास देखे सर्वदा. अशा अलौकिक स्थितीत ते समाधीसुख उपभोगीत राहत. स्वामींचे शिष्य स्वतःला बटिकडा म्हणून त्यांची मनोभावे सेवा करीत आहेत.
जनार्दनाचा झाडवाण झाडी हृदय अंगण, सामकण्या धन्या लागी शुद्ध भूमी केली वेगळी. जेथे जेथे स्वामी वसे पाय झाडीत मुक्त केसी, जनार्दनाचा बटीकडा सोहम नाती फुटडा. भोजनी जीवनी आसनी शयनी नयनी स्मरणी चिंतनी अर्चनी पूजनी गमनी आगमनी नमनी वंदनी. जनार्दन स्वामींना विसरू नका असा संदेश शिष्य देऊ लागले. स्वामी कसे आहेत तर ते ब्रह्मनिष्ठ, देहात असूनही विदेही, देहातीत. सुगंध सुमनी होय गुणी गुंफिता तो नये, असे स्वामींचे व्यक्तात असूनही अव्यक्त रूप शिष्य सांगू लागले. स्वामींनी ओळखले, आता शिष्य आपल्या ज्ञानाचा तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करतायत. आपले कार्य आता पुढे रेटण्यासाठी शिष्य शाखा तयार झाली आहे. आपले श्री ढुंडीराज गणेशाने दिलेल्या आदेशानुसार कार्य पूर्ण होत आले आहे. हे ओळखून त्यांनी समाधी घ्यायचा विचार आपले शिष्य वामन व एकनाथ यांना बोलून दाखवला. हा म्हणता ही वार्ता गावोगाव पसरली. देशोदेशीचे गावोगावचे शिष्य प्रशिष्य भक्त साधक गोळा होऊ लागले. समाधी घेण्याचा दिवस मुकरर केला. शके 1523 प्लव नाम संवत्सर. आकाशात मेघ दाटून आले. श्रावणधारांनी खैमान माजवले. सर्व सृष्टी पावसाने चिंब झाली. स्वामींनी आपले नातू राघव व देवाजी यांच्या हाती संस्थांचा कारभार सोपवला आणि त्यांना सांगितले की आनंदनामात्मक संप्रदाय पूर्वाम्न नामाख्यच मार्ग होय. मुद्रा ही जाणा मग भूचरीती, पद्मासने श्री गुरुराज मूर्ती. पूर्णात्मिका देवी असेची जाणा, जाणोनी या सर्व मनासी आणा. या संप्रदायेची धरोनी प्रेमा, जावे निजानंदी स्वकीय धामा. असा उपदेश केला. या संप्रदाया मार्गाचे यथायोग्य परिपालन करा असे सांगून सर्व शिष्यांसह भूमला प्रयाण केले. भूम हे त्यांचे आजोळ, स्वामींचे जन्मस्थळ. आपल्या जन्मगावी देह ठेवला म्हणजे मानव जन्म कृतार्थ होतो असा संकेत आहे. आपल्या जन्मगावीचे एवढे मानसाचे तेथ मरे तरी चुके अधोगती. स्वामींनी ही लोकरूढीसाठी संकेताचे परिपालन केले. ते भूमला आले. हजारो शिष्य स्वामींचा जयघोष करू लागले. सर्व गाव शृंगारले. तोरणे पताका यांनी सुशोभित केले. आकाश गुलालाने भरून गेले. मृदंग भेरी टाळ चिपळ्या झांजा यांच्या वाद्य निनादाने सर्व वातावरण गजबजले. गाव दुमदुमून गेले. गावोगावून शिष्योपशिष्यांचे ताफेच्या ताफे भूमला दाखल होऊ लागले. श्रावण महिन्यातील संततधार पाऊस कोसळू लागला. आकाशात मेघांनी गर्दी केली. कृष्ण पक्षातील रात्र पावसामुळे अधिकच नयनरम्य दिसू लागली. श्रावण वद्य पक्षातील सप्तमीसह अष्टमी तिथी स्वामींनी निश्चित केली. हीच स्वामींची जन्मतिथी. जन्मतिथी आणि समाधी तिथी एकच असा अपूर्व योगायोग. स्वामी रत्नजडीत सिंहासनावर आरूढ झाले. कुंचे ढळू लागली. नाना उपचार होऊ लागले. भक्तगण शिष्यगण सेवा करू लागले. स्वामींच्या पादुका घेऊन राघव आणि देव उभे राहिले. तुळशीहारांच्या मंजुळाच्या मंद सुवासाने पवित्र सौरभाने वातावरण सुगंधित झाले. जनार्दन स्वामींचे पट्टशिष्य वामन एकनाथ बोंडले हे पुढे झाले. वामनाने आरती ओवाळली. योगाभ्यासवशीकृत सर्वेंद्रिय ग्राम, गणपत्याराधनतः परिपूरित काम, शुद्धाचरण विनिर्जित श्री सीताराम, दिव्य गुणद्रुमभूषित शचिपत्याराम. जय जय जनी जनार्दन सज्जन कल्पतरो, स्वीकुरु नीरांजनमिदम अद्भुत चरित गुरो. सर्व भक्तजन आरतीमध्ये तन्मय झाले. स्वामींचे जीवन चित्रच वामनाने आरतीमधून साकारले. स्वामी प्रसन्न दिसत होते. कोणी स्तुती गाऊ लागले, कोणी थोरवी वर्णू लागले. स्वामींच्या आशीर्वादासाठी सर्वजण आसुसले होते. सर्व शिष्य एक सुरात श्लोक म्हणून स्वामीचे स्तवन करू लागले. श्री दुर्निवार भवसागर मग्न जीवा, नुद्धरतु मेव हि घृता सगुणैक मूर्ती. श्रीमज्जनार्दन गुरुं प्रणतोस्मि नित्यं, यन्नाम संसरण मेव निहंत दुःखम.
श्री सद्गुरु चरण पंकजे एक भावे ध्याती तया निज स्वरूप मिळे स्वभावे श्रीमद जनार्दन जनी म्हणती जयाला साष्टांग श्री गुरुपदी प्रणिपात केला. या श्लोकस्तवनाने सुप्रसन्न होऊन स्वामी सर्वांना आशीर्वचन देऊ लागले. हे श्लोक पंचकपठे करिसंग्रहासी त्याच्या दरिद्र भयशोक नये घरासी आणि मादी सिद्धीवरती नमिती तयाला श्री पांडुरंग अवतारक पूर्ण झाला. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल असा जयघोष होऊ लागला. श्रीमद जनी जनार्दन गुरुमूर्ते नमः असा घोष दुमदुमू लागला. स्वामींच्या दर्शनाला आता गर्दी उसळली होती. हजारो भक्त, भाविक, शिष्य, जडमूड, पतित, अज्ञानी, सिद्ध, साधक जडमूड, पतित, अज्ञानी, सिद्ध, साधक, मुमुक्षु दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन मनोरथ पूर्ण करू लागले. कृपा संपादून धन्य होऊ लागले. गोंधळी, कानफाटे, रावलजोगी, बाळ संतोष, जोशी, महार, दंडी, डबरी, जागले, जोगले असे सर्व जाती जमातीचे पंथाचे गावागाड्यातील माणसे येऊन दर्शन घेऊन मनोरथ परिपूर्ण करून तृप्त होऊन आनंदले. स्वामींनी सर्वांचे मनोरथ पूर्ण केले. सर्वांनी पुत्रपौत्रासह आनंदात धनधान्याचे समुद्र जीवन व्यतीत करून कैवल्य सुखाची प्राप्ती करून जीवन कल्याण साधावे अशी प्रार्थना केली. स्वामींनी सर्वांना तथास्तु असा हात उंचावून आशीर्वाद दिला आणि स्वामी घनगंभीर स्वरात सांगू लागले. सुनहो रावल सीधा मार्ग नाथ पंथ यह जोगम बाबा कंठ हमारी अतित त्रिगुण अनंत मुद्रा कानम बाबा अखाद्य खाना अपेय पिना सहज ही कर्म बाबा शून्य मंडलमो उदास रहियो विचरत राजयोगम बाबा हम सबही हमारो नहीं वर्णाश्रम धर्मम बाबा आदिनाथ और कंठड़ी बाबा पवित्र नाम ढुंडन बाबा. स्वामी पद्मासन घालून नासिकाग्र दृष्टी ठेवून भूचरी मुद्रा लावून बसले. आदिनाथ, कंठडीनाथ आणि नाथ परंपरेच्या श्रेष्ठ वारशाचे वारसदार जनार्दन स्वामी शून्य मंडलात निर्वेद, निराकार, शांत, निर्विकार, प्रसन्न वृत्तीने राजयोगाच्या उदात्त श्रेष्ठ अनुभूतीत तल्लीन झाले. शिलासनावर श्री जनार्दन अशी अक्षरे कोरली आणि वृंदावनावर श्रीमद भगवद्गीतेतील श्लोक कोरला. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहर्षत तनुरज्जतेच रक्षांसी भीतानि दिशो द्रवंती सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः. मंत्रमूर्ती श्री धुंडीराज श्रीमद जनी जनार्दन गुरवे नमः असेही कोरले. स्वामी धुंडीराज गणेशाचे नामस्मरण करू लागले. येनालंकृत सच्चिदादि पदवी मायाभिदानंगता तस्यास्य त्रिगुणस्य तत्त्वनिश्चय तेभ्यो भवाच्चान्वयात् एवं कारण कार्यभाव रचना कर्तृत्व हेतुच्चया तस्मै श्रीमद श्री जनार्दन गुरुम श्री धुंडीराजं भजे. हे स्तोत्र ते म्हणून नवरत्न मालातील श्लोक म्हणू लागले. त्याचा घनगंभीर ध्वनी येऊ लागला. असारे संसारे क्षणिक सुख सारंग नयना भिसारे कंसारे सतत मघसारे गतवया अनारंभो लंबोदर तव पदांभोज भजने निरालंबालंबत त्वमसि मम हेरंब शरणम. अखेरचा 9वा श्लोक त्यांनी स्पष्टपणे कानावर पडत होता. अहं दीनोद्धरणम अतिहीनोऽस्मि पतितः पदे भक्तो भक्त कथमपि विभक्तो न भक्तः भवतः अनाथोऽहं नाथ त्वमसि गणनाथाखिल गुरो निरालंबालंबत त्वमसि मम हेरंब शरणम. सर्व शिष्य परिवार त्यांचा स्तुतिपाठ गाऊ लागला. त्यांची बिरुदावली सद्गतीत कंठाने म्हणू लागले. प्रत्येकाच्या स्वरात कंप होता. नेत्रात अश्रू दाटले होते. आकाशात मेघांनी गर्दी केली. विजा चमकू लागल्या. जोरदार वारे वाहू लागले. अंधकारमय रात्रीत स्वामींच्या समाधीजवळील लक्ष लक्ष दीपज्योती प्रकाशाचा मार्ग दाखवत होत्या. सर्व दिशातून शब्द उमटू लागले. ओम नमो भगवते स्वस्ति श्रीमद ऐश्वर्य संपन्न विराजमान श्री सच्चिदानंद परिपूर्ण राज महाराज राजयोग्याधिकारणे नित्य परिपूर्ण पदी तन्मय छत्र सुशोभित दैवी संपत सेना सहित भेद शत्रु निर्दलित बोधानुभव हस्ती मस्तक
सुशोभित समस्त विवेक मंत्री नेमस्त वितराग सेनापती भाव सेनासर निश्चित अक्रोध निर्मल शांती दुंदुभी गर्जित चत्वारिष्ट अष्टादश ब्रिदे सहित अचाटन विविध भक्ती नृत्यथार स्वसुख निजघन सुवर्ण चिद्रत्ने परिपूर्ण अनादि अव्यय अक्षय जीर्ण गुप्तघन स्वस्वरूपी अलक्षी लक्ष दीपोज्वलित अधिष्ठान प्रतिष्ठित साम्राज्य सधनाधिष्ठित स्वानंद सुखासन प्रवृष्ट वेदांत विवरण वरिष्ठ कृपावलोकनैकनिष्ठ चतुर्थ संप्रदाय चतुर्थासन चतुर्थ मुद्रा चतुर्थ मार्ग चतुर्थ वाचा निविष्ट परमेष्टी श्री गुरो श्री जनिजनार्दन जगद्गुरो भगवन नमस्ते नमस्ते. स्वामींच्या समाधीच्या पूजा अर्चेची सर्व व्यवस्था लावून कुटुंबीय व शिष्य मंडळी घुमघुम बीडकडे परतली. काही जणांनी मात्र तेथेच वास्तव्य केले. बीड येथील पाटांगण मठात जेथे स्वामी ध्यानधारणेसाठी बसत तिथे चौकोनी शिलासनाच्या स्वरूपात प्रतीक समाधी बांधण्याचे ठरले. प्रथम वार्षिक पुण्यतिथी उत्सवाच्या 15 दिवस अगोदर ही समाधी बांधून पूर्ण झाली. स्वतः राघव व देव स्वामी याकडे जातीने लक्ष देत होते. शके 1524 शुभकृत संवत्सर स्वामीचा प्रथम वार्षिक पुण्यतिथी उत्सव. चातुर्मास सुरू असल्याने राघव व्रतस्थ होते. गावाची शीव ओलांडायची नाही, भागवत ग्रंथाचे वाचन अखंड करायचे, अंगावर कपडा घालायचा नाही, दररोज भिक्षांना सेवन करायचे. स्वतः स्वामींनीच घालून दिलेला मार्ग राघव देव यांनी चालू ठेवला. व्रतस्थ असल्याने परगावी न जाता येत नाही म्हणून भूमऐवजी बीडला पाटांगणावरच हा उत्सव संपन्न होऊ लागला. स्वामींच्या पादुकांची षोडशोपचारे पूजा झाली, समाराधना झाली. दुसऱ्या दिवशी नागवेलीच्या पानांच्या माळा स्वामींच्या चरणावर लोकांनी अर्पण केल्या. वंशवेल समृद्धीचेच ते प्रतीक. स्वामींच्या कृपेने सर्वांचे मनाचे मनोरथ परिपूर्ण होत होते. लोकांची श्रद्धा वाढतच होती. काल्याचा प्रसाद सर्वांनी भक्षण केला. तिसऱ्या दिवशी सकाळी ललिताचे कीर्तन, स्वामींच्या अद्भुत रम्य मार्गदर्शक चरित्राचे गायन सोहळा पार पाडला. आजही पाटांगण देवस्थानात हा सोहळा याच पद्धतीने पार पाडत आहेत. राघव आणि देव यांनी अध्यात्म क्षेत्रात अधिकार प्राप्त करून घेतला होता. राघवपुत्र नारायण व देवस्वामी यांनी मिळून आश्वलायन गृह्यसूत्र भाष्यवृत्ती नामक ग्रंथ लिहिला. एके दिवशी राघव बाहेर गेले होते म्हणून देवाजी यांनी पूजा अर्चा केली. राघव बाहेरून आल्यानंतर त्यांनी विचारले, पूजा कोणी केली? देवाजी म्हणाले, मी केली. राघवांनी त्यांना सांगितले, पूजा अर्चा करण्याचा अधिकार थोरल्या पुत्राचा म्हणजे माझा आहे. या उत्तराने खजील होऊन देवाजी बिंदुसरा तटाकी जाऊन आमरण उपोषणास बसले. 7 दिवस असेच लोटले. तोंडात पाण्याचा थेंबही नाही, पोटात अन्नाचा कणही नाही. मग गावातील प्रतिष्ठित मंडळी जमली व त्यांनी देवाजी यांना पूजा अर्चा करता स्वतंत्र स्थान दिले. तेच आज वरचे पाटांगण म्हणून प्रसिद्ध आहे. तेव्हापासून 2 पाटांगणे झाली. दोहोंकडे चातुर्मास्य उत्सव, महोत्सव, नंदादीप, कथा कीर्तने, पंचामृत पूजा, काकडा, भागवत पठण इत्यादी कार्यक्रम चालू आहेत. राघव आणि देवस्वामी यांची समाधी बिंदुसरा तटाकी आहे. यालाच रामतीर्थ ही संज्ञा प्राप्त झाली आहे. जनार्दनो बृहत्स्वामी तद्भृत्याखिलावयं तत्कारितं कर्म कुर्मः तद्दत्तैर जीवितं हिनः. ही श्री जनार्दन हे गुरु आणि आपण त्यांचे सेवक. त्यांनी घालून दिलेल्या मार्गाचेच परिपालन आम्ही करत आहोत व त्यांच्या आशीर्वादावरच जीवन व्यतीत करत आहोत. या धारणेनेच स्वामींच्या वंशजांनी आयुष्य वेचले. स्वामींच्या थोरल्या नातवाला कृष्णाजी, नारायण व मोरेश्वर असे 3 पुत्र. त्यानंतर महादेव, मल्हार, नारायण, राम, लक्ष्मण, महादेव, मारुती, देवीदास बुवा व धुंडीराज बुवा अशी राघवांची परंपरा. स्वामींच्या धाकट्या नातवास अर्थात देवाजीस शिवाजी व पुरुषोत्तम हे 2 पुत्र. पैकी शिवाजीचा वंश हा माळेवाडीकर यांचा वंश म्हणून प्रसिद्धी पावला. पुरुषोत्तमास महादेव व गंगाधर हे 2 पुत्र. गंगाधरांना गोविंद नामक सुपुत्र होते. त्यांची बरीच कीर्ती होती. उत्तम श्लोकाचे सुपुत्र मुकुंद गोविंदाचे सन्मित्र होते. मुकुंदानीच आपल्या जवळील ज्ञानेश्वरी गोविंदपुत्र विद्याधर यांना प्रदान केली. तीच पुढे श्री राजवाडे यांना पाटांगण देवस्थानातून मिळाली. मुकुंद, गोविंद
यांच्या संदर्भात अनेक श्लोक, आरत्या, स्तोत्रे इत्यादी रचना लिहिल्या आहेत. गोविंदबुवा यांना 3 पुत्र पांडुरंग, नारायण, विद्याधर. विद्याधराने श्री जनी जनार्दन यांचे ओविबद्ध चरित्र रचले. तसेच गोविंदांकित गोविंदसूत या नावांनी अनेक काव्य लिहिले. विद्याधरांना 3 पुत्र राघव, रामकृष्ण आणि विनायक. पैकी विनायक हे आपल्या कर्तृत्वाने अधिकच प्रख्यात झाले. याच काळात पाटांगण देवस्थान अधिक ऊर्जितावस्थेप्रत पोहोचले. पाटांगण देवस्थानातील मोठ्या मोठ्या भांड्यांवर विनायक, विद्याधर अशी नावे झळकत आहेत. त्यांनी कथा कीर्तने करून गावोगाव हिंडून बरीच ख्याती मिळवली. संस्कृत, मराठी दोन्ही भाषेतून त्यांनी काव्य लिहिले. विनायक बुवांच्या जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंग असा की यवनांची हिंदूवरील जबरदस्ती व वर्चस्व सहन न होऊन यवन राजाला ठार मारण्याचा कट विनायकांनी रचला. एके रात्री राजाला ठार करण्यासाठी विनायकांनी स्वतः राजाच्या शयनगृहात प्रवेश मिळवला. राजा निद्रिस्त अवस्थेत होता. राजाला ठार मारण्यासाठी त्यांनी तलवार उगारली, पण तोच 2 अश्रुबिंदू आंतरिक माणुसकीपोटी विनायकाच्या डोळ्यातून उघळले. ज्यांचे आजवर मीठ खाल्ले त्यालाच नमक हराम होऊन आपण दगा देत आहोत या भावनेने कणव उत्पन्न झाली व ते अश्रू राजाच्या गालावर टपकले. राजा जागा झाला. विनायकांचा बेत फसला. बाहेर उभ्या असलेल्या विनायकांच्या साथीदारांनी आतील गडबड ऐकून पळ काढला. विनायक तेवढे पकडले गेले. राजाने खुनाच्या प्रयत्नाची शिक्षा म्हणून फाशीची सजा सुनावली, पण फाशी देण्यापूर्वी अंतिम इच्छा काय म्हणून विनायकांना विचारले. विनायकांनी कीर्तन करण्याची एक संधी मागितली. इच्छा मान्य झाली. विनायकांचे कीर्तन झाले. खुद्द राजा कीर्तनास जातीने हजर राहिला. राजाला कीर्तन मनापासून आवडले. त्यांनी सतत 3 दिवस कीर्तन करायला सांगितले. विनायकांनी आपल्या ओघवती व चपकल वाणीने व अतिमधुर गाण्याने राजाला खुश केले. या कालावधीत फाशीची तारीख निघून गेली. विनायकांनी युक्तिवाद लढवून सांगितले, कायद्याने फाशीचा दिवस टळला आहे, त्यामुळे आपण शिक्षा देऊ शकत नाही. तथापि आपण आपल्या मर्जीनुसार शासन दिल्यास ते मी स्वीकारायला तयार आहे. राजाने शिक्षा तर रद्द ठरवलीच, पण एक सनदही बहाल केली. त्यात विनायकांना आकसबुद्धीने कोणी मुसलमानांनी त्रास देऊ नये व त्यांच्या देवस्थानास धक्का लावू नये अशी आज्ञा होती. विनायकांनी तेथून पुढील सर्व आयुष्य ईश सेवेत व्यतीत केले. पुढे काशीस जाऊन संन्यासही घेतला. त्यांनी ज्ञानेश्वरीचे संपादन केले. स्वानंदामृत नामक काव्यही रचले. विनायक बुवांच्या पुण्यतिथीचा उत्सव प्रतिवर्षी पाटांगणावर चैत्र शुद्ध द्वितीयेला संपन्न होतो. चिंचेची कढी हा त्यांचा आवडता पदार्थ त्यावेळी आवर्जून करण्यात येतो. विनायक बुवांना रामकृष्ण नामक बंधू होते. त्यांना 4 पुत्र झाले. वामन, चर्चा, वेदांत शिक्षण हे सर्व चालू आहे. स्वामींनी घालून दिलेले सर्व कार्यक्रम यथास्थित पार पाडत आहेत. हा धर्मरथ पुढे रेटण्यास जनी जनार्दन समर्थ आहेतच. पुनश्च स्वामींच्या उज्ज्वल मार्गदर्शक चरित्राचे स्मरण पूर्वापार चालत आलेल्या श्लोकातून करून हे चरित्र पूर्ण करतो. धर्मशीला जितक्रोधा निर्ममो नियतेंद्रियः ज्ञानयोगरतां नित्यं प्रणमन्ति जनार्दनः. जनार्दन कृपालेश लब्ध ज्ञानामृतेन वै शिवयोरैक्यभावेन स्वानुभूर्तिर्निवेदिता. मंत्रमूर्तिकुलभूषण भक्तीचे धुंडीराज निज दैवत अमुचे. जन्म मृत्यू सकळासी निवारिते श्री जनार्दन नाम हितारिते. मंत्रमूर्ती श्री धुंडीराज श्रीमद जनी जनार्दन गुरुमूर्ते नमः. याबरोबरच या चरित्राचं अभिवाचन हा अंतिम भाग असल्याने इथे या चरित्राचं अभिवाचनही संपलेलं आहे. जनार्दनो बृहत् स्वामी तद्भृत्या खिला वयम. जनार्दन श्रीमद जनी जनार्दन गुरु हे करविते होते, आपण फक्त त्याचे माध्यम होतो. अनेक अडचणी आल्या, अनेक गोष्टी, काही तांत्रिक अडचणी आल्या, काही वेळेला शारीरिक अडचणी आल्या, पण या सगळ्या गोष्टीतून, सगळ्या वेगवेगळ्या अडथळ्यातून हे चरित्र पूर्ण होण्यास, याचं अभिवाचन परिपूर्ण होण्यास स्वामींनीच मदत
केली असं आपल्याला म्हणता येईल. त्यांनी ही सेवा घडवून घेतली, करवून घेतली. माझी ही सेवा मी स्वामींच्या चरणी समर्पित करते. धन्यवाद.